मी पी.एच. पाटील सर आपल्या सर्वांचं ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत करतो. प्रॉब्लेम सेट नमस्कार. 3 मधलं पहिलं एक्झाम्पल पहा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. त्याच्यामधला फर्स्ट, if two sides of a triangle are 5 cm and 1.5 cm, the length of its third side cannot be dot 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 असं दिलेलं आहे. बघा इथे कॅनॉट बी डॉट 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 असं दिलेलं आहे आणि इथे ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे आन्सर कसं येणार? टू साइड्सच्या लेंथ दिलेले आहेत पहा इथे. तर आपल्याला थेरम झालेला आहे, the sum of any two sides of a triangle is greater than the third side. ओके, सपोज इथे आपण तो ट्रायंगल घेतला, इथे ही 5 सेंटीमीटरची साईड आहे, त्याच्यानंतर दुसरी साईड 1.5 आहे. समजा अशी आपण 1.5 घेतली इथे. तर आता थर्ड साईडची लेंथ साधारण किती असायला पाहिजे आणि किती असू नये, किती लेंथची ती असू नये, तर हे आपल्याला शोधायचं आहे. ओके, समजा आता हे 5 आहे, इथे वन साइड आहे ती 5 सेंटीमीटरची ही आहे. अर्थातच या दोन साइडची सम, रिमेनिंग टू साइडची सम जी आहे या साइडची, फार तर याला नेम देतो ABC ट्रायंगलला. तर या टू साइडची सम AB प्लस AC इज ग्रेटर दॅन BC यायलाच पाहिजे. AB प्लस AC is greater than BC according to theorem. ओके, मग आता इथे समजा इथे जर 3.5 असेल, ही जर 3.5 असं आपण गृहीत धरलं AB, तर 3.5 and 1.5 5 होतात बघा. म्हणजे A हा पॉइंट इथे BC वर येईल आणि BC इज इक्वल टू BA प्लस AC होईल आणि तो ट्रायंगलच राहणार नाही. आणि ट्रायंगल जर तो तयार व्हायचा असेल तर हा जो A पॉइंट आहे, तर तो इथून तो वरती जायला पाहिजे. म्हणजेच या दोन्ही साइडची सम जी आहे ती ग्रेटर दॅन 5 यायला पाहिजे. लेस दॅन 5 येता कामा नये. लेस दॅन 5 किंवा 5 जरी आली तरी तो ट्रायंगल होत नाही. या AB आणि AC ची लेंथ 5 जरी आली तरी तो ट्रायंगल होत नाही. त्यामुळे ती लेस दॅन 5 पाहिजे. सम लेस दॅन 5 पाहिजे, हे लक्षात घ्या. त्याच्यापैकी AC आहे 3.5. बघा इथे जर आपण AB AC जी आहे ती 1.5 आहे, 1.5 इज ग्रेटर दॅन BC किती आहे? 5 आहे. समजा ही AB असंच आपण ठेवले इथे, तर AB ची लेंथ किती असणार आहे? तर किती असू शकणार नाही शोधायचं असेल. हे 1.5 इकडे प्लस आहे, तिकडे गेले की मायनस होणार. म्हणजेच AB इज ग्रेटर दॅन, हे 1.5 इकडे मायनस झाले, 5 मायनस 1.5 3.5 येणार. म्हणजे AB ची लेंथ आहे ती 3.5 पेक्षा ग्रेटर पाहिजे, लक्षात ठेवा. 3.5 असेल तर टोटल 3.5 प्लस 1.5 5 होईल आणि AB प्लस AC ची सम BC इतकीच येईल. म्हणजे तो ट्रायंगल राहणार नाही किंवा त्याच्यापेक्षा लेस असता कामा नये. तर AB ची लेंथ ही ग्रेटर दॅन 3.5 पाहिजे. ओके,
आणि मग तुम्ही आता इथे पर्याय शोधताना त्या एक्झाम्पल कसं आहे पहा, वाचतोय. इफ टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल आर 5 सेंटीमीटर अँड 1.5 सेंटीमीटर, द लेंथ ऑफ इट्स थर्ड साइड कॅन नॉट बी म्हटलेलं आहे. म्हणजे ती कॅन नॉट बी लेस दॅन 3.5 असता कामा नये. म्हणजे 3.5 पेक्षा कमी असता कामा नये. आणि त्याच्यामुळे आपल्याला आता इथे तसा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तसा पर्याय पहा. पहिला पर्याय इथे ए दिलेला आहे 3.7, तर हा होऊ शकत नाही. सेकंड 4.1 आहे, हा पण होऊ शकणार नाही. 3.8 पण होऊ शकणार नाही. आणि हा 3.4 होऊ शकेल, कारण ए बी ची लेंथ 3.5 पेक्षा ग्रेटर पाहिजे. आणि प्रश्नामध्ये विचारलेला आहे कॅन नॉट बी म्हटलेलं आहे, म्हणजे ती किती असू शकणार नाही, तर 3.5 किंवा लेस दॅन 3.5 असता कामा नये. त्यामुळे ही इतकी असता कामा नये. इतकी बाकीचे पर्याय तितके असले तर ती चालते असा त्याचा अर्थ आहे. ओके. तर आता नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला पाहायचं आहे. जरी हे ऑब्जेक्टिव्ह असले तरी ते आपल्याला समजावून घ्यायचे आहेत. ओके. आता सेकंड पहा. सेकंड मध्ये आपल्याला इथे इन ट्रायंगल PQR, इन ट्रायंगल PQR if angle R is greater than angle Q then डॉट डॉट डॉट. आणि आपल्याला खाली ऑप्शन्स दिलेले आहेत. तर कोणता ऑप्शन येईल आपल्याला शोधायचा आहे. तर इथे अँगल R आपल्याला ग्रेटर दॅन अँगल R इज ग्रेटर दॅन अँगल Q दिलेला आहे. ओके. मग आता साइड अपोजिट टू अँगल R काय येईल बघा, ती लिहायची आहे. साइड अपोजिट टू अँगल Q आपल्याला इथे लिहायची आहे. तर इथे साइड अपोजिट टू अँगल R इथे येणार आहे, R वगळून घ्यायचा आहे व्हर्टेक्स, म्हणजेच PQ येईल. काय येईल? PQ. आणि इकडे साइड अपोजिट टू अँगल Q वगळा, PQR मधून PR येईल. आणि या साइडच्या लेंथचा विचार केला तर साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर, देअरफॉर PQ इज ग्रेटर दॅन PR. PQ इज ग्रेटर दॅन PR येईल. तसा पर्याय आपल्याला इथे पाहायचा आहे. PQ इज ग्रेटर दॅन PR. तर इथे आहे पहा पर्याय, तर हा येईल. तर इथे आपल्याला ही जे नेम दिलेले आहेत अँगलचं, तर त्याच्यावरून आपल्याला अपोजिट साइड शोधता आल्या पाहिजे. आणि साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर या रूल नुसार आपल्याला ते सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे सेकंडचा आन्सर येईल PQ इज ग्रेटर दॅन PR. ओके. आता नेक्स्ट पहा. थर्ड, इन ट्रायंगल TPQ angle T is equal to 65 degree, angle P is equal to 95 degree. Which of the following is a true statement? तर खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे ते आपल्याला शोधायला सांगितलेलं आहे. हे एक्झाम्पल सोडवत असताना आता इथे थर्ड अँगल सुद्धा आपल्याला फाइंड आउट करावं लागेल, कारण थर्ड अँगल जर ग्रेटर असेल या दोन्हीपेक्षा तर आन्सर बदलू शकतं. आणि त्याच्यामुळे आपण जर डायग्राम काढायची म्हटली तर डायग्रामच्या साहाय्यानं थर्ड अँगल आपल्याला काढता येतो याच्यावरूनच, अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल यूज करून. तर अंदाजे मी इथे समजण्यासाठी, फॉर अंडरस्टँडिंग, मी इथे डायग्राम काढतोय. तर हा अँगल आपण इथे 95 आहे. त्याच्यानंतर हा अँगल 65. आता रिमेनिंग थर्ड अँगल किती येणार तो आपल्याला शोधायचा आहे अँगल सम प्रॉपर्टी यूज करून. आता इथे आपण याला आपण नेम देऊ. तर T65 आहे, त्यामुळे इथे T नेम घेऊ, इथे P घेऊ आणि रिमेनिंग Q. अर्थातच रिमेनिंग अँगलची इथे व्हॅल्यू येणार आहे 20 डिग्री. ओके. अँगल सम प्रॉपर्टी, तिन्ही अँगलची सम 180 डिग्री येते, त्याच्यावरून आपल्याला हे आपण शोधू शकतो. अर्थातच आता इथे साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर आणि साइड अपोजिट टू
स्मॉलर अँगल इज स्मॉलर. तर आता इथे पर्याय पहा. पहिला पर्याय आहे PQ इज लेस दॅन TP. PQ इज लेस दॅन TP होऊ शकत नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, PQ इज लेस दॅन TQ. PQ इज लेस दॅन TQ पहा. PQ इज लेस दॅन TQ दिलेला आहे. तर याचे अँगल बघायचे, अपोजिट अँगल. PQ चा अपोजिट अँगल पहा. PQ चा अपोजिट अँगल 65 आहे. 65 आहे लक्षात घ्या अपोजिट अँगल. आणि TQ चा अपोजिट अँगल पहा 95 आहे. तर अर्थातच इथे हा ग्रेटर आहे पहा. 95 ग्रेटर आहे आणि त्याच्यामुळं त्याची अपोजिट साईड TQ ग्रेटर येणार. 65 स्मॉलर आहे त्यामुळे त्याची अपोजिट साईड PQ स्मॉलर येणार. ओके. तर अशा पद्धतीने PQ इज लेस दॅन TQ येईल. म्हणजे हा पर्याय इथे येईल. ओके. हां. तर हे अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. तर इथे काही वेळा डायरेक्ट याच्यावरून सुद्धा तुम्हाला आन्सर काढता येईल. साईड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर. मग TQ इज ग्रेटर दॅन बघा इथे अँगलचा सिक्वेन्स लावू शकतो सुरुवातीला. इथे सर्वात लार्जर अँगल P आहे. त्याच्यानंतर मग अँगल T येईल. त्याच्यानंतर अँगल Q येईल. असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरने लावल्यानंतर त्याच्या अपोजिट साईड लिहायच्या. अँगल P ची अपोजिट साईड TQ आहे. अँगल T ची अपोजिट साईड PQ आहे. आणि अँगल Q ची अपोजिट साईड आहे TP. साईड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर. त्याच्यामुळे हे असं साईन येईल. आणि मग याच्या आधारे सुद्धा आपण पर्याय याच्यातला शोधू शकतो. तर इथे PQ इज लेस दॅन TQ उलट पाहायचं आहे आपण. इथे हे उलट जर उलट सुलट दिलेलं असतं पर्यायामध्ये तर हाच पर्याय आहे तो. हे लक्षात आपल्या आलं पाहिजे. तर हे PQ इज लेस दॅन TQ इज ग्रेटर दॅन PQ मीन्स PQ इज लेस दॅन TQ म्हणजे हा पर्याय इथे येणार आहे. ओके. हां. आता एक्झामला आन्सर लिहिताना आपल्याला कसं लिहायचं आहे पहा. तर क्वेश्चन नंबर इथे टाकायचा आहे. ओनली आन्सर लिहायचं असतं. त्याच्यानंतर हा सब क्वेश्चन आणि त्याचा पर्याय लिहायचा असतो D. एवढंच आन्सर लिहायचं असतं. त्याच्यानंतर सेकंडचा पर्याय B आला होता. कोणता आला होता? B. आणि थर्डचा पर्याय ऑप्शन आला होता इथे बीच. तर एक्झामला तुम्हाला एवढंच आन्सर लिहायचं आहे. बोर्डाला देखील असाच नियम आहे. ऑब्जेक्टिव्ह एक्झाम्पल सोडवताना हे अशा टाईपनी सोडवायचं आहे. आणि एकदा लिहिलेलं आन्सर खाडाखोड करून परत लिहायचं नाही. ते चुकीचं धरलं जाणार आहे नवीन नियमानुसार. त्याच्यामुळं बरोबर काळजीपूर्वक करेक्ट असणारच आन्सर आपल्याला लिहायचं आहे. ओके. हां ठीक आहे. जस्ट मिनिट. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. प्रॉब्लेम सेट 3 मधला सेकंड क्वेश्चन आहे. गिवन आता दिलेला पार्ट आहे तो इथे गिवन मध्ये लिहिलेला आहे. एक्झाम्पल आताच आपण वाचलं, डिस्कशन केलं डायग्राम कशी काढायची. तर गिवन दिलेला पार्ट इथे लिहिलेला आहे. ट्रायंगल ABC is isosceles in which AB is equal to AC. Segment BD and segment C are medians. तर याच्या आधारे आपल्याला डायग्राम काढायची आहे. डायग्राम काढताना इथे पहा ABC ट्रायंगल घ्यायचा आहे आणि AB आणि AC इक्वल घ्यायची आहे आणि BD मेडियन काढायची आहे. मेडियन कशी काढायची तर B चा अपोजिट साइड जी आहे AC त्याचा मिड पॉइंट घेतलेला आहे D. यांना जोडणारा सेगमेंट BD मेडियन झाली. तशीच इकडे C मेडियन काढलेली आहे. टू प्रूव्ह काय आहे तर BD इज इक्वल टू C. BD
आणि सीई इक्वल आहेत, तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर आता हे प्रूव्ह करत असताना आपल्याला याच्याशी संबंधित, या दोन सेगमेंटशी संबंधित असणारे हे जे ट्रायंगल आहेत, इकडचा हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल, तर हे ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. ओके. तर आता कॉन्ग्रुएंट कसे दाखवायचे, तर ते आता पुढचा पार्ट म्हणजे प्रूफ आपल्याला लिहायचं आहे. आता इथे सेगमेंट सी ही मीडियन आहे. सेगमेंट सी इज मीडियन. Therefore, E is midpoint of segment AB. E is midpoint of segment AB. ओके. तर आता नेक्स्ट बघा, E जर मिड पॉइंट असेल, E जर मिड पॉइंट असेल, तर आपण हे AE इज इक्वल टू EB घेऊ शकतो. AE इज इक्वल टू EB, किंवा AE ची लेंथ ही AB च्या हाफ इतकी आहे. AE ची लेंथ ही AB च्या हाफ इतकी आहे असं लिहू शकतो. Therefore, AE इज इक्वल टू 1/2 इंटू AB. बघा, AE हे AB च्या हाफ इतकं आहे. ओके. तर याला आपण नंबर देऊया 1. त्याला नंबर दिला 1. आता याच पद्धतीने आपण इकडे BD ही मीडियन आहे, त्याच्यामुळे D हा मिड पॉइंट आहे AC चा. त्यामुळे मी आता इथे हे सेम टू सेम न लिहिता सिमिलरली डायरेक्ट लिहिणार आहे. सिमिलरली इथे काय लिहिणार, AD इज इक्वल टू 1/2 इंटू, हे पहा, AD इज इक्वल टू 1/2 इंटू AC. AC लिहिणार. तर इथे आपण रिजन लिहूया. AD इज दी मीडियन. सेगमेंट AD इज मीडियन. याला नंबर दिला 2. इथे पहा, इथे जसं आहे त्याच पद्धतीने, म्हणून इथे सिमिलरली म्हटलेलं आहे, डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. आणि म्हणून याला 1 नंबर दिलेला आहे, याला 2 नंबर दिलेला आहे. बट AB इज इक्वल टू AC, AB इज इक्वल टू AC. तर याला रिझन देता येईल गिवन. तर हे ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे, पहा इथे AB इज इक्वल टू AC, आणि म्हणून मी इथे रिझन लिहिलेला आहे गिवन. ओके. याला नंबर दिला 3. आता फ्रॉम 1, 2 and 3 या तिन्ही विधानावर स्टेटमेंट वरून पहा, तर इथे AB आणि इथे AC आहे बघा. तर हे AB आणि AC इक्वल आहेत. AB आणि AC इक्वल आहेत. लक्षात आलं का? त्याच्या आणि याला 1/2 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. म्हणजे या 3 स्टेटमेंट वरून सांगता येईल की ह्या पहिल्या 2 स्टेटमेंटची राईट हँड साइड इक्वल आहे. राईट हँड साइड इक्वल होते या स्टेटमेंटमुळे, लक्षात घ्या. आणि त्यामुळे आपण इथे डायरेक्ट लिहू शकतो की AE इज इक्वल टू AD. AE इज इक्वल टू ED. आणि याला मी नंबर देतोय 4, कारण याचा पुढे आपल्याला यूज करायचा आहे. आता मला हे 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत, म्हणून त्या 2 ट्रायंगल मध्ये मला लिहायचं आहे. बघा, इन ट्रायंगल BAD अँड ट्रायंगल CAE, या 2 ट्रायंगल्स मध्ये पहा, सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट AC. मी इथे आता लिहितोय सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट AC. का? तर गिवन ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे गिवन मध्ये.
इथे आहे पहा AB इज इक्वल टू AC म्हणून हे लिहिलं. त्याच्यानंतर अँगल BAD कॉन्ग्रुएंट अँगल CAE का तर इथे पहा BAD आणि CAE हा एकच अँगल आहे बघा, कॉमन अँगल. हा काय आहे? कॉमन अँगल. रिझन लिहिलं कॉमन अँगल. आणि थर्ड पार्ट म्हणजे आता आपण इथे लिहिलेला आहे हा सेगमेंट AE कॉन्ग्रुएंट सेगमेंट ED का तर फ्रॉम 4 आणि म्हणून इथे therefore ट्रायंगल BAD कॉन्ग्रुएंट ट्रायंगल CAE आणि इथे रिझन लिहायचं आहे. कोणती कसोटी येणार सांगा? साइड अँगल साइड टेस्ट येणार. साइड अँगल साइड टेस्ट. आणि हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले मग त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स आपण कॉन्ग्रुएंट घेऊ शकतो. ह्या करस्पॉन्डिंग साइड्स आपल्याला घ्यायच्या आहेत. सेगमेंट BD कॉन्ग्रुएंट सेगमेंट CE. therefore सेगमेंट BD कॉन्ग्रुएंट सेगमेंट CE. आणि इथे रिझन लिहायचं आहे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. आणि therefore BD इज इक्वल टू CE. दोन्ही सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजेच त्यांच्या लेंथ इक्वल आहेत. आणि जे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं होतं तर ते इथं प्रूव्ह झालेलं आहे. तर अशा पद्धतीने हे प्रूव्ह करायचं आहे. ओके, आपली वेळ संपलेली आहे. व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला असल्यास तो लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.